शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा कंपनीच्या सार्थक या बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो बघा, सध्या सर्वत्र कांदा लागवड चालू आहे व बऱ्याच साऱ्या शेतकरी बंधूंनी कांदा लागवड ही केलेली आहे. पण बदलत्या वातावरणामुळे अनेक शेतकरी बांधव हे त्रस्त होत आहे. तर अशा वातावरणात आपण कोणत्या बुरशीनाशकाची फवारणी करावी जेणेकरून कांदा पिकातील बुरशीजन्य रोग हे नियंत्रणात राहतील? तर त्यासाठी आजचा व्हिडिओ हा तुम्हाला महत्त्वाचा ठरणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण टाटा कंपनीच्या सार्थक या बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, टाटा या कंपनीच्या सार्थक या बुरशीनाशकात आपल्याला 2 घटक हे पाहावयास मिळतात. याच्यामध्ये किरोक्सिमिथिल हे 15% व क्लोरोथायोनिल हे 56% WG म्हणजेच वॉटर डिस्पर्सिबल ग्रॅन्युल या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. याची जर का आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर किरोक्सिमिथिल हे स्ट्रॉबिल्युरिन गटातील बुरशीनाशक आहे व हे बुरशींमधील मायटोकॉन्ड्रियाच्या इलेक्ट्रॉन वाहतुकीस रोखते. त्यामुळे बुरशींचे जे काही ऊर्जा स्रोत आहेत हे नष्ट होतात व बुरशी त्या ठिकाणी मरण पावत असते. याचा वापर आपण प्रिव्हेंटिव्ह, क्युरेटिव्ह व इरॅडिकेटिव्ह म्हणजेच रोग येण्याआधी, रोग आल्यावर व रोग मुळापासून बरा करण्यासाठी याचा वापर आपण करू शकतो. त्याच पद्धतीने क्लोरोथायोनिल हे एक कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे व हे बुरशींच्या संपर्कात येताच त्यांना मारत असते. हे बुरशींच्या पेशींवर अटॅक करून त्यांना मारते व नवीन बुरशी तयार होऊ देत नाही. याच्यात आपल्याला मल्टीसाइट ॲक्शनसुद्धा पाहावयास मिळते. म्हणजे एक रोगावर काम न करता हे अनेक रोगांवरती आपल्याला नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. शेतकरी मित्रांनो, सार्थक हे आपल्याला मेसोस्टेमिक व मल्टीसाइट ॲक्शनने संपूर्ण असे बुरशीनाशक आहे जे आपल्याला विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण देते. तसेच याच्यात आपल्याला ट्रान्सलॅमिनार ॲक्शनसुद्धा पाहावयास मिळते. म्हणजे पानांच्या दोन्ही बाजूस बुरशींवरती हे आपल्याला नियंत्रण देत असते. तसेच ज्यावेळी आपल्या प्लॉटमध्ये दाटीही झालेली असेल तर अशावेळी ट्रान्सलॅमिनार क्रियेने संपूर्ण असे औषधं वापरल्यास आपल्याला नियंत्रण जे काय आहे बुरशींवरती हे चांगल्या पद्धतीने मिळत असते. हे बुरशींमध्ये कुठलेच रेझिस्टन्स पॉवर तयार होऊ देत नाही. त्यामुळे बुरशी लवकर कव्हर होण्यास आपल्याला मदत मिळत असते. तसेच फवारणी केल्यावरती आपल्याला फायटोटॉनिक इफेक्ट हा पाहावयास मिळतो. म्हणजे फवारणी केल्यावरती पीक हे आपल्याला हिरवेगार व तेजदार होताना दिसून येत असते. शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो? तर बटाटा, कांदा, मिरची, टमॅटो तसेच वेलवर्गीय पिकांमध्ये, भाजीपाला पिकांमध्ये व फळवर्गीय पिकांमध्ये याचा वापर आपण करू शकतो. तसेच हे आता आपल्याला कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रण देत असते? तर टमॅटो या पिकातील जो काही लवकर येणारा करपा व उशिरा येणारा करपा आहे त्याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण देत असते. तसेच वेलवर्गीय पिकामध्ये जो की डाउनी मिल्ड्यू व पावडरी मिल्ड्यू येत असतो, तर या दोन्ही बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी सार्थक हे बुरशीनाशक देत असते. तसेच पानांवरती येणारे डाग व फळांवरती येणारे डाग व कांदा पिकातील जो काही जांभळा करपा येत असतो, तर या जांभळा करप्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण देते. तसेच पानांवरील ठिपके, तर अशा विविध बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने सार्थक हे बुरशीनाशक नियंत्रण देत असते. शेतकरी मित्रांनो, याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो? तर याचे प्रमाण आपण प्रति लिटर पाण्यासाठी 1 ते 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी याचे प्रमाण घेऊ शकतो. तसेच आपल्याला जर का एकरी वापर करायचा झाला तर एकरी आपण 200 ते 300 ग्रॅम प्रति एकर याचा वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण कीटकनाशक व बुरशीनाशक व टॉनिक याच्यामध्ये आपण याचा वापर करू शकतो. तसेच याची रेनफास्टनेस जर बघितली तर ही 2 तासांची आहे. म्हणजे फवारणी केल्यावर 2 तासांनी जरी पाऊस आला तरी आपल्याला रिझल्ट हा चांगला मिळत असतो. फवारणी केल्यावरती आपल्याला 10 दिवसांपर्यंत बुरशींवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी सार्थक हे बुरशीनाशक देत असते. शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचे सांगायचे झाले म्हणजे टमॅटो व मिरची यासारख्या पिकात जर का आपण फुलकळी अवस्थेत फवारणी केली तर आपल्याला सेटिंग व फळधारणा ही जोरदार होताना दिसून येत असते. म्हणजे याचा जो काही फायटोटॉनिक इफेक्ट आहे आपल्याला टमॅटो व मिरची या पिकांमध्ये फुलकळी अवस्थेत आपल्याला पाहावयास मिळतो.
तर शेतकरी मित्रांनो, सार्थक हे एक चांगले बुरशीनाशक आहे व याचा वापर आपण पिकातील विविध बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी याचा वापर करू शकतो. तरी कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर का वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच चांगले रिझल्टही मिळतील. शेतकरी मित्रांनो, सध्या ज्या शेतकरी बांधवांनी कांदा लागवड ही केलेली आहे व ज्यांना बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करण्यासाठी अडचण येत असेल, तर त्यांनी जर का सार्थक या बुरशीनाशकाची फवारणी जर का आपल्या कांद्या पिकावरती जर केली, तर त्यांना करपा, मुळकूज व इतर जे काही बुरशीजन्य रोग आहेत, ते यांच्यावरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्यांना मिळेल. तर कांदा या पिकात ज्या की बुरश्या येत असतात, तर त्यांच्यावरती सार्थक हे बुरशीनाशक आपल्याला चांगले रिझल्ट हे देते. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण टाटा कंपनीच्या सार्थक या बुरशीनाशकाविषयी माहिती घेतली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.